हित त्याच्यामध्ये साधल्या जात होतं. तोच पायंडा तुम्ही ते आड्या असं मी त्यांना म्हटलं आलेला आहे. अरे बिया जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद, अरे बिया जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद, आवाज दो आवाज दो. धन्यवाद मित्रांनो. सॅलरी, एम्युलमेंट किंवा बेसिक पे या तिघांपैकी नेमका पे काय आहे हे तुमच्या सॅलरी सर्व्हिस स्टाफ सर्व्हिस रेग्युलेशनमध्ये व्हायला पाहिजे. आता बाकी जे आहेत तुमची आजची जी काही सर्व्हिस कंडिशन्स आहेत या सर्व्हिस कंडिशन फेवरेबल असायला पाहिजे. कारण आज आपण आपल्या आयुष्याचे जे काही चांगले दिवस आहेत, उद्योगी दिवस आहेत, तरुणपणाचे दिवस आहेत, हे बँकेच्या सेवेमध्ये घालतो. आणि जेव्हा 60 वर्ष पूर्ण होतील तेव्हा तो उद्यमीपणा, तो जोश राहत नाही. म्हणून आजच्या घडी प्लस अलाउन्सेस. आता होते काय, ग्रॅच्युटी काढताना ऑफिसर करता फक्त बेसिक पे धरला जातो, कर्मचाऱ्यांकरता बेसिक पे प्लस टीए धरला. संघटनेच्या आव्हानानुसार या ठिकाणी महाराष्ट्र ग्रामीण बँक अधिकारी संघटना, महाराष्ट्र ग्रामीण बँक एम्प्लॉई संघटना, विदर्भ कोकण ग्रामीण बँक, पेन्शनर्स असोसिएशन असं तिघही मिळून आपण इथं या धरणा कार्यक्रमाला आलेलो आहोत. काहीच दिवसात दिनांक 8 जूनला संघटनेचा देशव्यापी संप पण आहे. त्या संपात सुद्धा आपण याच प्रकारे सगळेजण हजर राहूत. आपली एकजूटच आपल्याला यश मिळवून देते. संघटनेचं स्वरूप संघटनेच्या कार्यकर्त्यांवर अवलंबून असते. आपण सर्वजण आव्हानाला इथं आलेत याचाच अर्थ आपण संघटनेच्या प्रती बांधील आहोत. अरेबियानी ग्रामीण बँकांसाठी काय केलं याबद्दलची विस्तृत माहिती श्रीपाद जोशी साहेबांनी, तसेच आदरणीय बोराडे साहेबांनी, आपले अध्यक्ष श्री गिरी साहेब यांनी आपल्याला सगळ्यांना दिलेली आहे. मित्रांनो, भारतभर ग्रामीण बँकांमध्ये खरोखर जर ग्रामीण बँकेच्या कर्मचाऱ्यांसाठी काही कोणी करत असेल तर ती फक्त अरेबिया संघटना करते. इतर संघटना आहेत तर त्या अतिशय नगण्य आहेत. महाराष्ट्रात त्यांची उपस्थिती थोडीफार आहे, परंतु देशामध्ये तसं काही नाही आहे. आणि आपल्याला माहित आहे की आपल्या संघटनेची सगळ्यात मोठी मागणी जी आहे ती देशव्यापी मागणी म्हणजे एकच आहे आणि ती NRBI ची स्थापना. मित्र म्हणून माझा परिचय देतो. मी DM कावेरी, जनरल मॅनेजर. सध्या माझ्याकडे HRD, GID आणि ब्रँच एक्सपान्शन हे सर्वांना विजिलन्स पण आहे. 3-4 महत्त्वाचे डिपार्टमेंट आहेत. तुमचं हे जे काही निवेदन आहे ऑलरेडी वेगवेगळ्या माध्यमातून आम्हाला मिळालंच आहे. आज तुमचं इथे देशव्यापी जो काही तुम्ही आंदोलन करताय तर इथे येऊन मी तुमचं निवेदन स्वीकारतो आणि आमच्या वतीने सुद्धा आम्ही DFS कडे ते फॉरवर्ड करतो. जिंदाबाद जिंदाबाद. बाकी तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे, आपले मार्चचे रिझल्ट डिक्लेअर झालेले आहेत. आपण सध्या कुठं आहोत आपल्याला माहिती आहे आणि आपल्याला कुठे जायचं आहे हे पण आपल्याला माहिती आहे. खूप साऱ्या प्रमाणात काही चेंजेस आहेत. सध्या चेअरमन साहेब नवीन आलेले आहेत, त्यांचा म्हणजे आवाका पण त्यांचा भरपूर आहे. आणि एक म्हणजे त्यांचं एक चांगलं आहे, त्यांचं बाकी लायझनिंग पण खूप चांगलं आहे. त्यामुळे त्याचा निश्चितच आपल्या बँकेसाठी खूप फायदा होणार आहे. तर मी सर्वांना एकच निवेदन करतो की सगळ्यांनी मिळून आपल्याला काय, आपण फायनान्शियली किंवा बाकीच्या सगळ्यांनी जर भक्कम झालो तर मग आपल्याला एकदा भक्कम झाल्यानंतर मागं वळून पाहायची गरज भासत नाही. आणि बँकेच्या टॉप मॅनेजमेंटचा एक म्हणजे हेतू कायमच आपण प्रोएक्टिव्हली राहिलो आहे. फायदा झाला की तो ऑटोमॅटिकली तो एम्प्लॉई बेनिफिट्समध्ये येणार आहे. त्याच्यासाठी आपण प्रयत्न करू. बँकेचा नफा जास्तीत जास्त जसा वाढायचा आहे त्याच्यासाठी प्रयत्न करू. ऑटोमॅटिकली तुम्हाला ते सगळे बेनिफिट्सच पास ऑन होतील ही शाश्वती मी देतो. धन्यवाद. सांगितलेलं आहे तर आपल्या सगळ्यांच्या वतीनं आपल्या संघटनेच्या माध्यमातून, कारण की अरेबियाचं ब्रीद आहे, फर्स्ट बँक देन अदर थिंग्स, त्यामुळे जो काही लक्षांक
फक्त ठेवीच्या बाबतीत असेल, ॲडव्हान्सच्या बाबतीत असेल, ट्रिपल एसच्या बाबतीत असेल, तर या प्रत्येक गोष्टीसाठी तुम्ही दाखवलेल्या मार्गावर तुम्ही दाखवलेले सगळे लक्ष आम्ही पूर्ण करण्याचा कसोशीने प्रयत्न करू आणि ते पूर्ण करू असं आपणा सगळ्यांच्या वतीनं मी महावस्थापक साहेबांना आश्वस्त करू इच्छितो. धन्यवाद. या 28 RRB आहेत, त्यामध्ये ग्रामीण बँकेत सर्वात मोठी असलेली संघटना अरेबिया यांच्याद्वारे एक देशव्यापी आंदोलनाचा 4था टप्पा म्हणजे धरणे कार्यक्रम आज आयोजित करण्यात आलेला आहे. त्यामध्ये प्रामुख्याने नवीन प्रमोशन भरतीची मागणी आहे. ग्रामीण बँकेत जो 30,000 कर्मचाऱ्यांचा व्याप पडलेला आहे, ज्या कर्मचाऱ्यांची बँकेच्या कामकाजासाठी नितांत गरज आहे, ती अशी मागणी आहे. त्यानंतर महाराष्ट्र ग्रामीण बँकेत जरी पॅरिटी झाली असेल, परंतु उर्वरित RRBमध्ये बऱ्याच ठिकाणी काही गोष्टीचा अभाव किंवा काही गोष्टीचं इम्प्लिमेंटेशन त्याच्या RRBने केलेलं नाही आहे. तसेच देशभरात डेली वेजर जे अनेक वर्षापासून बँकांमध्ये काम कार्यरत आहेत, त्यांना देखील कायम करण्यात यावे अशी देखील या आंदोलनाची एक मागणी आहे. तसेच प्रवर्तक बँक म्हणजे स्पॉन्सर बँक ज्या आहेत त्यांचे जे डेप्युटेशन ऑफिसर इथे येतात, तर त्यांना इथे न आणता आमच्याच बँकेत इंटरनल प्रमोशन करून इथेच त्या कॅडरचे अधिकारी कर्मचारी निर्माण व्हावेत अशी देखील मागणी आंदोलनाची आहे. या सगळ्या आंदोलनाच्या मागणीसाठी आज देशव्यापी संप हा भव्य आणि मोठ्या यशस्वीरित्या जे काही रिपोर्ट आता व्हॉट्सअपच्या माध्यमातून जे सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हॉट्सअपवर येत आहेत, त्यामुळे प्रचंड प्रमाणात हे आंदोलन यशस्वी झालेलं आहे. 28 RRBपैकी ऑफिसरमध्ये 24 ठिकाणी अरेबियाची मेजॉरिटी आहे. 28 RRBपैकी 25 ठिकाणी क्लरिकलमध्ये मेजॉरिटी आहे. त्याच्यामुळे अशा भव्य प्रमाणाचं आंदोलन ह्या अरेबियाच्या प्रत्येक ठिकाणी असलेल्या अस्तित्वामुळे शक्य होणार आहे. अपवादात्मक काही राज्य, मग आसाम असेल, महाराष्ट्र असेल, बिहार असेल, गुजरात असेल, हिमाचल असेल, अशा काही 2-4 जर स्टेट सोडले तर अरेबियाचा झेंडा हा दिमाखाने सगळीकडे फडकत आहे. आणि जर काही या 10 तारखेला त्यांनी काल जे CLCची मीटिंग झाली, जे काही आश्वासन त्या CLCच्या मीटिंगमध्ये दिलं, त्यावेळेस 4 बँकांचे जनरल मॅनेजर, 2 बँकांचे चेअरमन, DFAचे अधिकारी, नाबार्डचे अधिकारी दिल्लीला 4 तारखेला आले होते. त्यांनी आश्वासन दिलेलं आहे की 10 तारखेनंतर जी कमिटी SCC कमिटी म्हणजे स्टँडर्ड कमिटी जी आहे, म्हणजे DFS, नाबार्ड आणि प्रवर्तक बँका यांची कमिटी निर्माण केलेली आहे. त्याच्या अजेंड्यावर हा विषय घेण्यात आलेला आहे आणि लवकरच ज्या आपल्या डिमांड आहे ते पूर्ण होण्याचं एक असा इशारा त्या दिवशी त्यांनी आपल्याला दिलेला आहे. होऊ शकते आपल्याला संप करायचं काम पडणार नाही, परंतु 8 जूनला जर संप झाला तर प्रचंड प्रमाणात तो संप अरेबिया यशस्वी करून दाखवणार आहे. आणि यासाठी आपण जी आज एकजूट दाखवली खरोखरच ती वाखाणण्यासारखी आहे. पुनश्च मी सगळ्यांचे धन्यवाद आणि मीडियाचे देखील आभार.